ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू बनवून दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं असं काम करीत आहोत। शेतकरी, सभासद, कामगार आणि सेवक वर्ग यांच्यामुळेच दत्तच्या सहकार मंदिराचं वैभव वाढलं असून कारखान्याचे विश्वस्त म्हणून आम्ही विश्वासार्हता जपली आहे। त्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून आणि पाठबळ देऊन आमच्या श्री दत्त शेतकरी विकास पॅनलला साथ द्यावी असं आवाहन गणपतराव पाटील यांनी केलं। श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीनं जयसिंगपूर येथील मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या संवाद दौऱ्याप्रसंगी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील बोलत होते। ज्येष्ठ नेते अप्पासू खामकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी बोलताना गणपतराव पाटील पुढे म्हणाले की कारखान्यानं सभासदांचा पुरात बुडालेला ऊस आणि जळीत ऊस गाळपास आणून त्या ऊसाला FRP प्रमाणात दर देऊन शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय। कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या विविध योजना राबवून ऊसाचं एकरी उत्पन्न वाढावं, सेंद्रिय शेती करण्यात यावी, शुगर बीटचं उत्पादन घेण्यात यावं, याकरिता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन वाटचाल करीत आहोत। याकरिता 65 शेती मदतनीस मार्गदर्शन करीत आहेत। 200 टन ऊसाचं उत्पादन व्हावं याकरिता कारखाना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे। त्याचबरोबर कारखान्याच्या वतीनं सुरू केलेल्या कॉलेजच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा, आरोग्य केंद्रातून अत्याधुनिक आरोग्य सेवा, क्रीडांगणाच्या माध्यमातून 200हून अधिक विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे। विश्वस्त म्हणून कारखान्याचे काम करत असताना केवळ सभासद, कामगार यांचं हित डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे। यामुळे सभासदांचाही आमच्यावर पूर्ण विश्वास आहे। शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपावा यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले। कारखान्याचे भागभांडवल वाढवण्याच्या दृष्टीनं शेअर्सची रक्कम वाढवण्यात आली आहे। यापोटी वर्षाला एकरी 100 किलो साखर अल्पदरात देण्यात येते। त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिवर्षी 20 ते 22% डिव्हिडंड दिल्यासारखं आहे, असं शेवटी गणपतराव पाटील यांनी सांगितलं। यावेळी जयसिंगपूरचे माजी नगरसेवक व उद्योगपती अशोकराव कोळीकर बोलताना म्हणाले की कारखान्याचे संस्थापक, संचालक, माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालवत गणपतराव पाटील यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हा सहकारातील आदर्श साखर कारखाना म्हणून नावलौकिकास आणलाय। शेतकऱ्यांची क्षारपट झालेली जमीन सुपीक करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक नंदनवन फुलवण्याचं काम त्यांनी केलंय। कारखान्याच्या माध्यमातून विकासात्मक दृष्टी ठेवत सभासद, कामगार यांचं हित साधून त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। यामुळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावेळी माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्री गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनलला पाठिंबा दिला असून कार्यकर्त्यांनी त्यांच्या पॅनलचा प्रचार करण्याचे आदेशही दिल्याचं सांगून सहकारातील आदर्शवत साखर कारखाना श्री गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरित्या चालू आहे। त्यामुळे पुन्हा सभासदांनी विश्वस्त म्हणून त्यांना काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं। यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे, दत्तचे संचालक रणजित कदम, सभासद प्रकाश वेलवलकर, अशोक निर्मळ, जुबेदा तांबोळी, महावीर चकोते, महावीर देसाई, माजी नगरसेवक सर्जेराव पवार, बजरंग खामकर यांनी मनोगत व्यक्त केली। कारखान्याच्या संचालिका संगीता पाटील कोथळीकर यांनी स्वागत केलं। सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केलं। जयसिंगपूर उद्योग सहकारी बँकेचे माजी चेअरमन महादेव राजमाने यांनी आभार मानले। यावेळी नंदुबल दवा, डॉक्टर BN शिखरे, डॉक्टर अण्णासाहेब मोटके पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह निकम, हसन देसाई, दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, सविता पाटील कोथळीकर, चंद्रकांत जाधव गुणकीकर, दिलीप पाटील कोथळीकर, संजय पाटील कोथळीकर, मुसा डांगे, ज्योतिराम जाधव, श्रेणिक कुडचे, महादेव पांधरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।